तर तुम्हाला वाटत असेल हा पंप दाखवून नेमकं करतोय काय, तर मित्रांनो आपण जाणार आहे औषध मारायला. तर चला, तर तुषार शिंदे व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आपण व्लॉग पुन्हा चालू केलेत आणि सुरुवातीला आपण जसे रानातले व्हिडिओ टाकत होतो व्लॉगिंगचे, तसंच आपण मागच्या व्हिडिओमध्ये रानात पाणी द्यायला गेलो होतो. तर पाणी वगैरे देऊन झालं होतं कपाशीला. तर आता आपण हे पंप वगैरे घेऊन आता रानात चाललेलो आहे, कारण त्याच कपाशीवर आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची आणि सर्वात पहिलं आपल्याला ड्रमही पाण्याचं भरून ठेवायचं आहे. तर वडील गेले ते मोटर चालू करायला विहिरीवर आणि त्यासाठी मग आपण सर्वात पहिलं पंप वगैरे घेऊन रानात आलो होतो. बघू शकता तुम्ही हे कपाशीचं वावर. तर आता आपण मस्तपैकी ते ड्रम भरून ठेवणार आहे पाण्याचं आणि पाणी येतंच लवकर. आणि आता म्हणलं पाठीवरचा पंप वगैरे उतरून ठेवूयात, हातातलं औषध खाली ठेवूयात आणि हा पहिलं ड्रम भरून घेऊयात पाण्याचं. तर पाण्याचं ड्रम पाईपाच्या तोंडाला आणून ठेवलं होतं आणि त्यानंतरनं म्हणलं आता हे ड्रम पहिलं भरून घेऊयात. आणि आपला कॅमेरा धरायला तर काही कोण नव्हतं, तर कसा बसा साईडला उभा केला आणि पहिलं म्हणलं आपली कामं करून घेऊयात. तर मित्रांनो खूप मेहनत लागते आपल्याला ब्लॉग बनवायला. सपोर्ट वगैरे करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग आता पाणी येईलच लवकर, तर आपण ड्रम वगैरे व्यवस्थित लावून घेऊयात आणि डायरेक्ट आपण ड्रममध्ये पाणी लावून घेऊयात. इथं काही हे जुगाड जमत नव्हतं आणि पाणी वर चढन का नाही ह्याची पण अपेक्षा नव्हती. पण चला म्हणलं आता मोटर एवढी मोठी म्हणल्यावरही पाणी यायलाच पाहिजे आणि आपण सौर ऊर्जेच्या मोटरीवर पाणी भरतो हे तर तुम्हाला मागच्या व्लॉगमध्येच कळलं असेल. आणि हे जुगाड जुळवता मला तर नको झालं होतं. पाईपवर घ्यायला पलीकडनं काटाड्याचं झाड, काठी टोचतायत, पाईप खाली पडतोय, ड्रम खाली पडतंय, काही जुगाडच जुळत नव्हतं. पण शेवटी कसं करून हे जुगाड जुळवलं आणि म्हणलं आता पाण्याची वाट बघूयात. शेवटी पाणी आल्यानंतरनं पाईप खाली पडलाच, पण नंतरनं म्हणलं चला आता पाईप उचलून घेऊन टिपाडात टाकला आणि टिपाड कसं भरलं. आणि मग त्यानंतरनं म्हणलं चला आता मोटर वगैरे बंद करून झाल्यानंतरनं वडिलांना फोन केला. मोटर बंद वगैरे करून वडील आले. मग आता आम्ही सुरू केलं पंपाने औषध मारायला. वडील बघू शकता पंपामध्ये औषध टाकतायत, खतपाणी करतायत आणि आता हेच औषध पंप वगैरे भरून पटापटा द्यायचे आणि एकदाचं औषध मारून झाल्यानंतरनं परत आपल्याला जायचं आहे बाहेर. तर चला म्हणलं पुन्हा एकदा कॅमेराचा सेटअप लावून घेतला आणि बका हांड्याने पाणी टाकलं पंपात आणि पंपात पाणी टाकल्यानंतरनं मित्रांनो म्हणलं आता उचलून द्यावं लागेल. तेवढ्यात मामी आल्यात, त्यांच्याशी थोडंफार बोलणं झालं. ते बी चालले होते त्यांच्या रानामध्ये, तर त्यांच्याशी थोडंफार बोलणं वगैरे झालं. तसंच आपलं पाणी भरणं पण चाललं होतं. तर चला म्हणलं आता पाणी वगैरे भरणं झालेलं आहे. आता वडिलांना पंप उचलून दिला पाठीवर आणि वडील बघू शकता आपण पाणी दिलं होतं काल, तिथं कसं ओलं दिसतंय रान. तर चला म्हणलं आता वडिलांना मारू द्या औषध, आपण थोडंफार फेरफटका मारून येऊ, इथं औषध वगैरे राहून देईल. मग फास्टपणे वडिलांना आपण पंप फास्ट भरून दिले आणि 7-8 पंप झाले. पण एवढे सगळं जागा दाखवत नाही, पण बघू शकता अशा पद्धतीने फास्ट पंप भरून देत होतो आणि वडील मारत होते, वडिलांना पाठी उचलून देत होतो. तर चला म्हणलं मित्रांनो आपण काम आपलं चालूच आहे आणि व्लॉग ही चालू आहेत, कन्सिस्टन्सी चालूच राहिलेली आपली. तर मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनेलवर बेल आयकन बटन प्रेस करून चालू ठेवा. तर चला म्हणलं आता थोडा फेरफटका मारून यावा रानातला. वडिलांचं चाललं होतं औषध मारायचं. मग काय रानाच्या साईडला आलो. इकडं खूप ओला होता कारण पाणी कालच दिलेलं होतं आणि मग रानातून इकडं फिरत आल्यानंतर सावलीत थोडं बसलो, ऊन झालं होतं आणि मग इकडं तिकडं फिरत आलो. तर ह्या शेजारच्या रानात गवात खूप वाढलं होतं. इथं ही लहान मुलं इथं मसाडं चारत होती. तर ह्यांना म्हणलं सावलीत येऊन बसा नाही तर आमच्या पिकात शिरतात. तर मग मुलांना समजून वगैरे सांगितलं आणि पंपातलं औषध संपत आलं होतं. तर वडिलांनी हाका मारले, आता चाललोय तिकडं. तर भेटूया नेक्स्ट.